तर विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर गाजलेला मुद्दा म्हणजे ईव्हीएम। ईव्हीएम वरून वार पलटवार सध्या पाहायला मिळतात। ईव्हीएम मधील मतांमध्ये तफावत असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय। निवडणूक निकालात ईव्हीएम घोटाळा झाला असं संजय राऊतांनी म्हटलंय, तर हिम्मत असेल तर मोर्चा काढा असं शिरसाटांनी म्हटलंय। तर यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे ईव्हीएम मशीन आणि त्याचवरून आता राजकीय वर्तुळात देखील वार पलटवार हे सध्या पाहायला मिळत आहे। ईव्हीएम मधील मतांमध्ये तफावत झाल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय, तर निवडणूक निकालात ईव्हीएम घोटाळा झाल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। त्यामुळे विरोधकांकडून सतत ईव्हीएम मशीनवरती आरोप प्रत्यारोप करण्यात आले आणि यातच हिम्मत असेल तर मोर्चा काढा असं संजय शिरसाटांनी म्हटलंय। त्यामुळे ईव्हीएम मशीनवरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ईव्हीएम मशीनवरून झाडल्या जात आहेत। विधानसभा निवडणुकांचा निकाल आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा धक्का बसला होता। महायुतीनं या निकालामध्ये अभूतपूर्व यश असं मिळवलं होतं आणि त्यानंतर मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम मशीनवरती संशय व्यक्त केला जात होता। यातच आता ईव्हीएम वरून राजकीय वर्तुळात वार पलटवार हे महाविकास आघाडी महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे। तर ईव्हीएम मधील मतांमध्ये तफावत असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोलेंनी म्हटलंय, तर निवडणूक निकालात ईव्हीएम घोटाळा असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। तर याचबरोबर महायुतीकडून देखील या आरोपांवरती प्रत्युत्तर देण्यात आलंय। हिम्मत असेल तर मोर्चा काढा असं शिरसाटांनी म्हटलंय। ईव्हीएम मशीनचा हा जो विश्वप्रेम जे आहे ते आपल्याला लक्षात येत आहे। रात्री 11:59 तुम्ही शेवटचं झालेलं वोटिंगचं सगळं निर्देशांक आणून दिलेलं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 वाजता पुन्हा आपण 1.3% मतदान वाढवत आहे। 9,99,559 मतं तुम्ही जे वाढवलेले आहेत ते कसे वाढले? रात्री का नाही डिक्लेअर केलं? दुसऱ्या दिवशी का करतात आहात? या प्रश्नाचं उत्तर द्या। मग पारदर्शकता कुठे राहिली याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। आज आम्ही ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने लक्षात घेतली। 5 लोकांचं एक डेलिगेशन आज मुख्य निवडणूक आयोगांना पण दिल्लीमध्ये भेटणार आहे। कर्नाटकमध्ये जिंकता तेव्हा काँग्रेस जिंकतं, हारता तेव्हा ईव्हीएम मशीन। तेलंगणामध्ये तुम्ही जिंकला तर राहुल गांधींचा भारत जोडो यात्रा। असा आहे, दुटप्पी भूमिका घेता येणार नाही तुम्हाला। जर महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीनवर आक्षेप असेल तर पहिल्यांदा निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। त्यांनी सांगितलं पाहिजे आम्ही निवडून आलो तर आम्ही शंकास्पद होता कामा नये की आम्हाला महायुतीच्या नेत्यांनी आम्हाला निवडून आणलं। तर ईव्हीएम मशीनवरून आता राजकीय वर्तुळात वार पलटवार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळतात। यातच खासदार संजय राऊत त्याचबरोबर शिवसेना नेते संजय शिरसाट काय म्हणाले पाहूयात। बाबा आढाव हे या निकालाविरुद्ध लोकशाही वाचवण्यासाठी बाबा आढाव यांनी गेल्या 3 दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केलेलं आहे। ईव्हीएमच्या घोटाळ्याविरुद्ध आत्मक्लेश करावा लागतो, याच्यातच या निकालाचं रहस्य दडलेलं आहे आणि महाराष्ट्रात हळूहळू हा समाज, सगळा समाज हा बाबा आढाव यांच्या मागे उभा राहील असं मला चित्र दिसत आहे। जिंकले तर फुगड्या खेळायच्या, टाळ्या वाजवायच्या, बोंब मारायच्या आणि हारले तर रडत बसायचं। आणि आता मग मोजणी काय? त्यांनी आता हे सगळे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये ना त्यांनी मोर्चे काढले पाहिजेत। किती प्रतिसाद मिळतो लोकांना एकदा कळू तर द्या। आता हे घरोघरी जाणार आहेत, घरोघरी जायची लायकी सुद्धा यांची राहिलेली नाही। यांनी मोर्चे काढावे, हिम्मत असेल तर त्यांनी या सगळ्या आंदोलन उभं करावं आणि त्यांनी मोर्चे काढावेत आणि त्यावेळेला लोक यांना किती प्रतिसाद देतात हे त्यांना लक्षात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।